नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं ऑफिशियल परिपत्रक आलेलं आहे आता. तर आपली वयवाढी संदर्भात जी आपली मागणी चालली होती त्याला आता पुरेपूर्ण हे भेटलेलं आहे, प्रतिसाद भेटलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता तारीख किती दिली आहे, समजा आपल्याला फॉर्म भरण्याची तारीख किती दिली आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 26 डिसेंबरपासून फॉर्म भरणं सुरू होणार आहेत. तर आपल्याला 6 जानेवारीपर्यंत वयवाढीवाल्यांना फॉर्म भरायला वेळ दिलेला आहे, 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना आता वयवाढी संदर्भात ज्यांचा फॉर्म भरतात त्यांनी आता फॉर्म भरून घ्यायचे आहे. आणि आपल्या एक्झामच्या डेट पण आले आहेत. एक्झामची डेट काय आहे, तर ग्रुप बीची डेट असणार आहे आपली, जिथं आपली ग्रुप सी होणार 2 फेब्रुवारीला, तिथं आपली ग्रुप बीची एक्झाम होणार आहे. आणि गटकची एक्झाम ही बरीच लांबलेली आहे, म्हणजे 4 मेला एक्झाम होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झामची डेट ही म्हणजे मेवाल्यांना, ग्रुप सीवाल्यांना खूप मोठा म्हणजे वेळ भेटणार आहे आता अभ्यासासाठी. आणि ग्रुप बीवाल्यांची सुद्धा 1 महिना त्यांना अभ्यासासाठी भेटणार. त्यामुळे आता अभ्यासाला हे डेट वगैरे बघत हे करत थोडा शांतता घेऊ नका, अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. कारण की जेवढा जास्त वेळ भेटेल विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं आहे जेवढा जास्त वेळ होतो तेवढा कट ऑफ हा वाढत जातो. त्यामुळे आता वेळ न वाया घालता हे डेट लांबली आहे, समोर परीक्षा, शांतता घ्यायची अजिबात कारण नाही, समोर अभ्यास चालूच ठेवा. तर फॉर्म भरून घ्यायचे, ज्यांचे वय फॉर्म भरतात ना त्यांनी आता फॉर्म भरून घ्यायचे. आणि कंबाईनची डेट ही 2 फेब्रुवारी आहे, तर ग्रुप सीची डेट ही 4 मेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बरेच डेट समोर लांबले. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचं आता वयवाढीवाल्यांचं हे चालू होतं, पण आता समोरच्या येणारं जे आपल्या जानेवारी वगैरे राज्यसेवेची एक्झाम येणार होती, जानेवारीमध्ये तिची ॲड येणार होती. मे बी आज ॲड बी समोर लांबू शकतात, कारण की जसं हे एक्झाम लांबणार, समोरच्या एक्झामसुद्धा आपल्याला लांबणारच आहे. त्यामुळे आता हे थोडंफार आता वयवाढीवाल्यांसाठी चांगलं आहे, पण ज्यांचा अभ्यासाचा जे फ्लोमध्ये त्यांच्यासाठी समजा त्यांच्यासाठीही चांगलं आहे असं काही नाही, पण मग ते समोरच्या एक्झाम पोस्ट समोर जात राहतील एवढंच आहे. कारण तरी मग अपदा वेळ न घालता अभ्यास चालू ठेवा. आणि हे आपल्याला आलेले डेट, ज्यांनी फॉर्म भरलं आहे त्यांनी, ज्यांचं कटलं होतं त्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता 6 जानेवारीपर्यंत त्यांना वेळ आहे, डिसेंबरपासून 26पासून चालू आलेच फॉर्म आता. आणि कंबाईनच्या तारखा वगैरे आपण बघून घ्यायच्या आहे. हे आलेलं आहे आजचा शुद्धपत्रक आयोगाचा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा. चला विद्यार्थी मित्रांनो, चला बाय.